कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीचा खात्मा करण्यात अमेरिकेला यश आलंय। अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये जवाहिरीचा मृत्यू झालाय। अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका सेफ हाऊसमध्ये जवाहिरी लपून बसलेला होता। मात्र अमेरिकेने ड्रोनमधून केलेल्या मिसाईल हल्ल्यामध्ये हे सेफ हाऊस उद्ध्वस्त झालंय आणि त्यातच जवाहिरीचा खात्मा झालेला आहे। 11 वर्षांपूर्वी अमेरिकेनं लादेनचा खात्मा केल्यानंतर जवाहिरीनं अल कायदाची सूत्र हाती घेतली होती। अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यामध्ये अल कायदाचा हात होता आणि त्याच्या डोक्यावर $25 लाख बक्षीसही होतं। त्यामुळे जवाहिरीच्या मृत्यूनंतर 9/11च्या हल्ल्याचा बदला पूर्ण झाला अशी भावना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्यक्त केलेली आहे। आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर आपल्या सोबत आहेत। देवळणकर सर, जवाहिरीचा खात्मा केल्यानंतर अल आदेलची नियुक्ती कसं पाहायचं आपण याकडे? मला असं वाटतं की अल जवाहिरीची हत्या जरी झाली असली तरी याच्यामधनं काही महत्वाचे संकेत मिळत आहेत आणि त्या संकेतांकडे आपण लक्ष देणं हे गरजेचं आहे। एक तर तसं आता अल कायदा ही फारशी ऍक्टिव्ह ही राहिलेली नव्हती, परंतु असं असतानाही ज्या संपूर्ण प्रकरणामध्ये 2 ते 3 अँगल जे आहेत ते फार महत्वाचे आहेत। त्यातला पहिला अँगल असा आहे की जो अमेरिका आणि तालिबान यांच्यामधला दोहा अग्रीमेंट झाला होता कतारची राजधानी दोहा इथं, की ज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये अल कायदा या आंतरराष्ट्रीय संघटनेला अफगाणिस्तानच्या भूमीवरती पाय ठेवू दिला जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं असतानाही आज अफगाणिस्तानच्या गृहमंत्री जे हक्कानी आहेत त्यांच्या मालकीच्या घरामध्ये अल जवाहिरीची हत्या केली जाते। याचा अर्थ असा होतो की तालिबान सरकारने अल जवाहिरीला पूर्णपणे शरणागती दिलेली होती, त्यांना आश्रय दिलेला होता। हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा की ज्या अल कायदाचा अत्यंत घनिष्ठ संबंध हक्कानीशी आहे, हक्कानी नेटवर्कशी आहे आणि जे हक्कानी नेटवर्क आता अफगाणिस्तानमध्ये सरकारमध्ये आहे, गृहमंत्री त्यांचा आहे आणि त्यांच्याच घरामध्ये हत्या झालेली आहे आणि ह्याच हक्कानी नेटवर्कचा पाकिस्तानच्या ISI बरोबर देखील फार संबंध घनिष्ठ आहेत। म्हणजे याच्यामध्ये ISIचे देखील जे तारे आहेत ते स्पष्ट होत आहेत। त्यामुळे याला अत्यंत व्यापक दृष्टिकोनातून आपल्याला बघावं लागेल, हा पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा याच्यामधला असा आहे की जो अमेरिकेला याच्यावरती आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि ती यासाठी आहे की अमेरिकेने या बाबतीतली गॅरंटी घेतली होती की तालिबान कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघटनेला अशा प्रकारचा थारा दिला नाहीये। त्यामुळे अमेरिकेने आता येत्या काळामध्ये तालिबानच्या संदर्भामध्ये कोणतं धोरण घ्यायचं हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे। आणि त्याचप्रमाणे पाकिस्तानच्या बाबतीमध्ये नुकतंच पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांची अमेरिका भेट झालेली आहे, त्यांनी अमेरिकेकडे आर्थिक मदत पाठवलेली आहे आणि या सगळ्यांचा करता करविता हा पाकिस्तान आहे। त्यामुळे जर तुम्हाला मुळापाशी जायचं असेल तर अमेरिकेला पाकिस्तानच्या विरुद्ध पण ऍक्शन घ्यावी लागेल, हे अत्यंत गरजेचं आहे। आणि अशा प्रकारचे सक्सेसर म्हणजे त्यांची सत्ता चालवणारे लोक पुढे येतच जाणार आहेत हे लक्षात ठेवणं गरजेचं। नावं बदलतील, संघटनांची नावं बदलतील, नेत्यांची नावं बदलतील, परंतु ह्या संघटना संपणार नाही, हे युद्ध संपणार नाही। हे तेव्हाच संपेल ज्या वेळेला त्याच्या मुळाशी घाव घातला जाईल आणि मुळाशी पाकिस्तान आहे, पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ISI आहे आणि जोपर्यंत अमेरिका या बाबतीमध्ये कडक धोरण स्वीकारत नाही तोपर्यंत अशा स्वरूपाचे अनेक संघटना, उपसंघटना, त्यांचे नेते, अनेक अशा प्रकारचे फेक नावं ही पुढे येतच राहणार आहे आणि हा जो सगळा प्रकार आहे हा भविष्यात देखील चालूच राहील। देवळणकर सर, जसा तुम्ही आता उल्लेख केलेला आहे की या सर्वांच्या मुळाशी पाकिस्तान असू शकतो, त्याच्यामुळेच कदाचित जवाहिरीवर ज्या वेळेला कारवाई केली जात होती, ड्रोन हल्ला केला जात होता, त्यामुळेच भारताला सुद्धा याची कल्पना देण्यात आलेली होती असं म्हणायचं आपण? हे बघा, एक अत्यंत महत्वाची बाब लक्षात घ्या की अमेरिकेला भारताची अतिशय गरज आहे। ज्या वेळेला तालिबान शासन हे अफगाणिस्तानमध्ये आलं होतं त्यावेळेला युरोपमधले जवळपास सर्व देशांचे गुप्तहेर प्रमुख हे भारतामध्ये आले होते। एकाच वेळेला इंग्लंडचे गुप्तहेर प्रमुख होते, अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनांचे प्रमुख भारतात आले होते। त्याचं कारण असं आहे की भारताकडे या सगळ्या संदर्भातला जो ग्राउंड इंटेलिजन्स आहे तिथला तो त्याच्यामध्ये भारताची एक प्रकारचं प्रावीण्य आहे, भारताला याची कल्पना आहे। त्यामुळे अजित डोवालांकडे अशा स्वरूपाच्या अनेक बैठका या ऑगस्ट महिन्यामध्ये मागच्या वेळेस खूप बऱ्याचदा झालेल्या आपण बघितलेल्या आहेत। आणि दुसरा मुद्दा असा आहे की या संपूर्ण गोष्टींची कल्पना कदाचित भारताने काही इंटेलिजन्स शेअरिंग हे निश्चितपणे अमेरिकेबरोबर केली असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। परंतु यामध्ये आणखीन एक मुद्दा फार महत्वाचा आहे की ज्या ठिकाणी हा मारला गेलाय त्याच्यापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावरती अमेरिकेचा दूतावास आहे आणि तो सगळ्यात महत्वाचा तिथला भाग मानला जातो की ज्यामध्ये अनेक देशांचे दूतावास त्या क्षेत्रामध्ये आहे। अशा क्षेत्रामध्ये जवाहिरी राहत होता
आणि त्याला अशा प्रकारचा आश्रय दिला गेला होता, हे अत्यंत भयंकर आहे. त्यामुळे तालिबान शासनाविषयी येत्या काळामध्ये संपूर्ण जगाला पुनर्विचार करण्याची गरज आहे की या बरोबर ह्या शासनाबरोबर कशा प्रकारचा व्यवहार हा भविष्यामध्ये केला जाईल. हे शासन आल्यानंतर जगामध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादाला चालना मिळेल अशा प्रकारचा युक्तिवाद भारताकडनं सातत्याने केला जात होता, परंतु भारताच्या युक्तिवादाकडे दुर्लक्ष केलं गेलं. मला असं वाटतं की भारताच्या युक्तिवादाकडे लक्ष देण्याची जगाला आता गरज निर्माण झालेली आहे. देवळणकर सर, भारताची भूमिका ही नेमकी आता कशी राहू शकते, किती महत्वाची ठरू शकते? मला असं वाटतं की ह्या संपूर्ण केवळ प्रादेशिक नाही तर आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या निर्मूलनामध्ये देखील भारताची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. भारत गेल्या 2 दशकांपासून सातत्याने जगापुढे एक मुद्दा मांडतो आहे की प्रादेशिक दहशतवादी संघटना आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना यांच्यामध्ये विभागणी करू नका, कारण ह्या प्रादेशिक दहशतवादी संघटना ह्या ॲफिलिएटेड आहेत आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांमध्ये. त्यांच्यामध्ये एक प्रकारचं ऑर्गॅनिक रिलेशन्स आहेत, परंतु अशा प्रकारची विभागणी करायला पश्चिमी देश विशेष करून अमेरिका देखील तयार नाहीये. त्यामुळे आता पुन्हा एकदा या सर्व प्रादेशिक संघटना देखील ज्या आहेत की त्यांच्यावरती देखील अशाच प्रकारचा आघात करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे भारताचं हे मत पुन्हा एकदा ग्राह्य धरलं जाईल आणि अफगाणिस्तानमध्ये येत्या काळामध्ये भारताची भूमिका इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. देवळणकर सर, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा आणि आणखीन एक महत्त्वाची अपडेट जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचतीये. अमेरिकेच्या कारवाईचा अफगाणिस्तानकडून निषेध करण्यात आलेला आहे, तालिबानकडून निषेध करण्यात आलेला आहे. बायडन यांनी घोषणा केल्यानंतर तालिबानची प्रतिक्रिया आलेली आहे. 45 तास मौन आणि त्यानंतर तालिबानकडून हल्ल्याचा निषेध करण्यात आलेला आहे. देवळणकर सर, उघडं पडलेलं आहे. याच तालिबाननी दोहामध्ये अमेरिकेच्या दूतांसमोर अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं होतं की अमेरिकेने अफगाणिस्तानमधनं सैन्य काढून घ्यावं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये अल कायदा असेल किंवा आयसिस असेल अशा कोणत्याही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांना अफगाणिस्तानच्या भूमीवर थारा दिला जाणार नाहीये. आणि आता ज्या पद्धतीने तालिबानचे जे सगळे प्रवक्ते आहेत ते सातत्याने पश्चिम युरोपीय देशांना सांगत होते की आम्ही आता बदललेलो आहोत, दिस इज रिवाइज तालिबान, परंतु हा तालिबान बदललेला नाहीये. हा 2 दशकांपूर्वी जो तालिबान होता तोच तालिबान आता आहे. या तालिबानमध्ये कसलाही बदल झालेला नाहीये. त्यामुळे आता पश्चिमी देशांनी अमेरिकेने ज्यांनी ज्या तालिबानच्या संदर्भामध्ये आपलं परसेप्शन बदललेलं होतं त्यांना आता पुनर्विचार करण्याची गरज आलेली आहे आणि तालिबान या संपूर्ण प्रकरणामध्ये उघडा पडलेला आहे. पुन्हा एकदा सर्व आंतरराष्ट्रीय संघटना दहशतवादी संघटनांचा पुन्हा एकत्रीकरण हे अफगाणिस्तानमध्ये व्हायला लागलेलं आहे. आणि जर तालिबानचं शासन पुढचे 1-2 वर्ष अजून टिकलं अफगाणिस्तानमध्ये तर निश्चितपणे ज्यापूर्वी अनेक अभ्यासकांकडे भकित झालेले आहेत की अमेरिकेला पुन्हा एकदा एखाद्या 9/11चा सामना करावा लागू शकतो, ह्या गोष्टीकडे अमेरिकेने दुर्लक्ष करता कामा नये. देवळणकर सर, तुम्ही असेच आपल्यासोबत राहा. आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर सुद्धा आहेत. तर ढगे सर, अमेरिकेच्या कारवाईचा तालिबानकडून निषेध केला जातो. हा जो आहे जवाहिरी ज्याचा खात्मा करण्यात आलेला आहे अमेरिकेकडून, तो तालिबानच्या गृहमंत्र्यांच्या घरीच लपलेला होता अशी माहिती मिळते. ही किती गंभीर बाब म्हणावी? नक्कीच गंभीर बाब आहे. आणि मी थोड्या वेळापूर्वी शैलेंद्र देवळणकर यांचं कॉमेंट त्या ठिकाणी ऐकत होतो. मला आठवतं एक्झॅक्टली 1 वर्ष अगोदर म्हणजे 15 ऑगस्टला अफगाणिस्तानमधून अमेरिकेच्या सैनिकांनी त्या ठिकाणी जे आहे आपला पाय त्या ठिकाणी काढून घेतला आणि त्यावेळेस जी चर्चा होत होती त्यावेळेस बरेचसे आंतरराष्ट्रीय विषयाचे तज्ज्ञ असे म्हणत होते की आताचा तालिबान जो आहे तो बदललेला आहे आणि भारतानं त्या तालिबानशी चर्चा केली पाहिजे. पहिल्या दिवसापासून मी स्पष्टपणे भूमिका घेतली होती की तालिबानचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. तालिबान काहीही बदलला नाही, त्यामध्ये कुठलाही बदल झाला नाही आणि योग्य वेळ मिळताच तालिबान जो आहे पुन्हा भारत विरोधी कारवाया त्या ठिकाणी करेल. 1च वर्षामध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध होतंय की तालिबान एक प्रकारे त्या ठिकाणी राजकीय सत्ता हस्तगत केल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांना जे आहे त्या ठिकाणी एक प्रकारे थारा देतोय, त्यांना जे आहे एक प्रकारे त्यांचं पालन पोषण त्या ठिकाणी करतोय. आणि जर ही बातमी खरी असेल की सिराजुद्दीन हक्कानी जे तिथले इंटिरियर मिनिस्टर आहेत, तिथले गृहमंत्री आहेत, त्या गृहमंत्र्याच्या घरामध्येच जर हा जवाहिरी त्या ठिकाणी लपलेला आहे आणि त्या ठिकाणी अमेरिकेनं अशा प्रकारचा हल्ला केला असेल तर नक्कीच गंभीर बाब आहे. संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाने या ठिकाणी अतिशय सिरियसली पाहण्याची गरज आहे. आणि कशा प्रकारे दहशतवादाच्या फक्त जे आहे ज्याला मी डिकॅपिटेशन म्हणतो म्हणजे दहशतवादाच्या मोरक्यांना टिपणं हे तर आवश्यकच आहे, पण त्याही पलीकडे जाऊन त्यांचा राजाश्रय, त्यांना मिळणारा फिनान्शियल सपोर्ट, त्यांना मिळणारा आंतरराष्ट्रीय सपोर्ट हा ज्यावेळेस आपण पूर्णपणे मोडून काढू, पाकिस्तान सारखं राष्ट्र
असेल, अफगाणिस्तान सारखं राष्ट्र असेल, इतर काही इस्लामिक राष्ट्र फक्त इस्लामच्या नावानं जर या दहशतवादाला सपोर्ट करत असतील तर ते पूर्णतः चुकीचं आहे आणि हा नाग त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही हे वेळोवेळी स्पष्ट होतंय. आता आंतरराष्ट्रीय समुदायाने याची दखल घ्यायला हवी. तुम्ही असं म्हणताय ढगे सर की आंतरराष्ट्रीय समुदायानं याची संपूर्णपणे दखल घ्यायला हवी, मात्र आता भारताची नेमकी भूमिका असू काय शकते? कारण की आता पाकिस्तान सोबतच तालिबानवर कंट्रोल ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं झालेलं आहे भारताला सुरक्षेच्या दृष्टीनं. नक्कीच, म्हणजे मागच्या 1 वर्षामधल्या घटना आपण जर पाहिल्या तर अफगाणिस्तानच्या माध्यमातून सुद्धा दहशतवादाचा फार मोठ्या प्रमाणावर खतरा हे एक नवीन संकट भारतासमोर त्या ठिकाणी निर्माण झालं होतं. तर भारताला जे आहे एका बाजूनं सामरिकदृष्ट्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी कणखर राहावं लागणार आहे, पण त्याच्याही पलीकडे जाऊन अमेरिकेसारखं राष्ट्र असेल, ऑस्ट्रेलियासारखं राष्ट्र असेल, इस्रायल सारखं राष्ट्र असेल, फ्रान्स सारखं राष्ट्र असेल, ज्यांनी वेळोवेळी दहशतवादाविरुद्ध अतिशय कणखर भूमिका घेतलेली आहे, त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून माझ्या मते आंतरराष्ट्रीय स्तरावर युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलच्या माध्यमातून आणि आता क्वाडच्या माध्यमातून जर अशा प्रकारच्या शक्तींवर आपल्याला नियंत्रण मिळवता आलं, एक प्रकारे त्यांच्यावर दबाव निर्माण करता आला, तर नक्कीच आपल्याला हे करता आलं पाहिजे. एक विशेष गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की मागच्या 1 वर्षापासून जे आहे अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानच्या भूमीवर नाहीये आणि तरी सुद्धा जर अमेरिकेचं सैन्य किंवा अमेरिकेचं लष्कर हे अफगाणिस्तानमध्ये घुसून अल जवाहिरीला जर माळू शकत असेल तर नक्कीच ही त्यांचं कर्तृत्व हे खूप मोठं आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, तंत्रज्ञानाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून अतिशय अचूकरित्या त्यांनी हे सगळं इंटेलिजन्स मिळवून त्यांनी इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्सच्या आधारावर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारावर याची सगळी जी आहे रणनीती बनवली आणि अतिशय अचूकरित्या अल जवाहिरीला त्या ठिकाणी टिपलंय. म्हणजे जर अमेरिकेकडे हे जर उत्कृष्ट तंत्रज्ञान त्या ठिकाणी असेल आणि भारत त्यांचा जर स्ट्रॅटेजिक पार्टनर असेल आणि मागच्या 4 दशकांपासून हा इस्लामिक दहशतवाद आम्हाला सतावत असेल तर नक्कीच या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतानं अमेरिकेची मदत घ्यावी आणि या दहशतवादाचा बिमोड भारतामध्ये सुद्धा कसा करता येईल. कारण एक दृष्टीनं राजकीय दृष्ट्या आपण कणखर भूमिका घेतलेली आहे, पण राजकीय दृष्ट्या कणखर भूमिका घेऊनच त्याच्या सोबतीला आंतरराष्ट्रीय आपले पार्टनर्स कसे वाढवता येईल आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कसे या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळता येईल यासाठी आता भारतानं विशेष प्रयत्न करणं आवश्यक आहे. पाकिस्तानवर जो आहे आणखीन जास्तीत जास्त दबाव निर्माण करणं ही स्ट्रॅटेजी आता भारताला येणाऱ्या काळामध्ये आणखीन कणखररित्या राबवावी लागणार आहे. तालिबानी सरकार आल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवाद्यांच्या हालचाली ज्या आहेत त्या वाढलेल्या होत्या. त्याच्यामुळे आता भारतानं नेमकं काय केलं पाहिजे? भारताची भूमिका नेमकी कशी असली पाहिजे ढगे सर? पाक ऑक्युपाईड काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर मागच्या काही वर्षांमध्ये जरी तो पाकिस्तानच्या ताब्यामध्ये असला तरी भारतीय राज्यघटनेच्या अनुसार, त्याचबरोबर 1993चा जो भारताच्या संसदेनं कायदा केलेला आहे ते पाकव्याप्त काश्मीर जो आहे तो मुळात भारताचाच भाग आहे. आणि आपल्याला माहित आहे की जम्मू आणि काश्मीरमधल्या 24 जागा, तिथल्या विधानसभेच्या 24 जागा या सुद्धा त्यासाठी राखीव आहे. माझ्या मते जर दहशतवादाचा प्रश्न मागच्या 4 दशकांमध्ये चर्चेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहेत गोष्टी या दहशतवादी संघटनांशी चर्चा करून जर सॉल्व्ह होत नसेल तर माझ्या मते आता कणखर भूमिका घ्यायची गरज आहे. पाकव्याप्त काश्मीर असेल किंवा फाटा ज्याला आपण फेडरली ॲडमिनिस्टर्ड ट्रायबल एरिया म्हणतो आणि अफगाणिस्तान हे जे एरिया आहेत याचमध्ये दहशतवादाची वस्तीस्थानं ही फार मोठ्या प्रमाणावर आहेत आणि दहशतवाद हा भारतामधून निर्माण होणारा असो किंवा भारताच्या बाहेरून सीमेपार निर्माण होणारा असो त्याचा बंदोबस्त करण्यासाठी भारतानं कणखर भूमिका घ्यावी लागेल. आणि जर गरज पडली तर फक्त 2016ला एक प्रकारे जसं आपण सर्जिकल स्ट्राईक केलं तिथपर्यंत मर्यादित न राहता मग या दहशतवादाचा समूळ नायनाट करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये जावं लागलं काय, अफगाणिस्तानमध्ये जावं लागलं काय किंवा कराचीमध्ये सुद्धा जर अशा प्रकारची दहशतवादाची स्थानं असतील तर अमेरिका हजारो कोस दूर राहून जर अफगाणिस्तानमध्ये अशा प्रकारची कारवाई करू शकत असेल, तसं खमकं नेतृत्व दाखवू शकत असेल आणि त्यामुळे सुपर पॉवर नावाची बिरुदावली जर अमेरिका मिरवत असेल तर भारत सुद्धा इमर्जिंग सुपर पॉवर आहे. इट्स हाय टाइम आम्हाला जो आहे तो निर्णय घ्यावा लागेल आणि गरज पडली तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सुद्धा आपल्याला कारवाई करण्यासाठी आता तयार राहावं लागणार आहे. ढगे सर तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. देवळणकर सर आपल्या सोबत आहे. देवळणकर सर, ढगे सर सातत्यानं म्हणतायत की भारतानं आता कणखर भूमिका घेण्याची गरज आहे. म्हणजे भारतानं आता ज्या पद्धतीनं अमेरिकेनं जशास तसं उत्तर दिलेलं आहे, पूर्णपणे नायनाट बिमोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्यावर ज्यांनी हल्ला केला त्यांना पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि जो बायडन यांची जर प्रतिक्रिया आपण पाहिली तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता न्याय मिळालेला आहे. त्याच्यामुळे आता भारतानं सुद्धा जशास तसं उत्तर देण्याची वेळ आली आहे. मला असं वाटतं नक्कीच आहे. याचं कारण असं आहे की
आपल्या जर राष्ट्रीय हितसंबंधांना, आपल्या अंतर्गत सुरक्षेला आणि भारताच्या सार्वभौमत्वाला जर धोका निर्माण होत असेल तर त्याविषयी आपल्याला पूर्णपणे कारवाई करण्याचा अधिकार आहे आणि तो आपण तशा स्वरूपाने एक्सरसाइज केला पण पाहिजे. मला असं वाटतं की यापूर्वी देखील ज्या वेळेला पीओके मधनं आपल्यावरती अटॅक झालेले होते त्यानंतर देखील भारताने अशाच प्रकारची कारवाई, रिटॅलिएशनची कारवाई ही केलेली होती. मला असं वाटतं की जवळपास इस्रायल असेल, अमेरिका असेल, त्याचप्रमाणे काही पश्चिम युरोपीय देश आहेत त्यांनी आता दहशतवादाच्या संदर्भामध्ये अत्यंत कडक अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे. झिरो टॉलरन्स ही त्यांची भूमिका आहे आणि अशाच प्रकारची भूमिका आता भारताला पण घ्यावी लागणार आहे. ज्या ज्या वेळेला युरोपियन देशांचा किंवा अमेरिकेच्या नॅशनल इंटरेस्ट धोक्यामध्ये येतात, जे बायडन यांनी सांगितलं की जर आमचे इंटरेस्ट धोक्यामध्ये असेल तर तो कोणता का व्यक्ती असे ना आम्ही तिला शोधून त्या ठिकाणी त्याचा खात्मा करू, हे आज बायडनच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतः बायडन यांनी हे सांगितलेलं होतं. मला असं वाटतं की भारताने देखील अशाच प्रकारची कणखर भूमिका घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. दुसरं असं आहे या संदर्भातला जसं यापूर्वी देखील मी उल्लेख केलेला होता की भारताकडे स्थानिक त्याच्या संदर्भातली जी गुप्तहेर माहिती आहे, ज्याला लोकल इंटेलिजन्स म्हणतो, भारताकडे अत्यंत स्ट्रॉंग आहे. मला असं वाटतं की अफगाणिस्तान, पाकिस्तान या सगळ्या क्षेत्रामध्ये अजित डोवाल आपले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर यांनी देखील कन्सिडरेबल टाइम हा तिथं स्पेंड केलेला आहे. त्यांना सगळे याच्या इंट्राकसीज ज्या आहेत, याचे बारकावे जे आहेत, हे सगळे देखील अत्यंत उत्तम पद्धतीने माहिती आहेत. त्यामुळे भारताने या बाबतीमध्ये स्पष्ट केलं पाहिजे. आणि जर तुम्ही आता प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणातले पाहिले तर बघा की तैवानमध्ये ज्या वेळेला अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सभापती या तैवानमध्ये यायचं म्हणतात तर चीनने त्यांना उघडपणे धमकी दिलेली आहे की तुम्ही तैवानमध्ये पाऊल ठेवायचं नाही. इथपर्यंत धमकी दिलेली आहे की तुमचं विमान देखील पाडण्यात येईल. अशा प्रकारे जर प्रत्येक देश आपल्या हितसंबंधांसाठी संघर्ष करत असेल तर मला असं वाटतं की हाय टाइम भारताने देखील या बाबतीमध्ये अत्यंत कडक धोरण घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय या सर्व दहशतवाद्यांना स्ट्रिक्ट मेसेज हा जाणार नाही. देवळणकर सर, अल जवाहिरीवर कारवाई करण्याच्या अगोदर अमेरिकेकडून भारताला पूर्वकल्पना देण्यात आलेली होती, त्याच्यामुळे हे किती महत्वाचं आहे? ते मला असं वाटतं की अमेरिका आणि भारतामध्ये इंटेलिजन्स शेअरिंगच्या संदर्भामध्ये अग्रीमेंट झालेले आहेत. 2017 मध्ये ज्या वेळेला बराक ओबामा हे भारतामध्ये आलेले होते त्यावेळेला अशा स्वरूपाचे अग्रीमेंट भारतात झालेले आहे. यापूर्वी अमेरिकेकडनं अनेक महत्वाच्या प्रकरणामध्ये इंटेलिजन्स शेअरिंग भारताबरोबर झालेली आहे. भारताने देखील अफगाणिस्तानच्या संदर्भामध्ये, पाकिस्तानच्या संदर्भामध्ये महत्वाची इंटेलिजन्स शेअरिंग अमेरिकेबरोबर केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता दहशतवाद हा कोणत्या विशिष्ट देशाला राहिलेला धोका नाहीये, हा आता जवळपास जागतिक प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे सर्वच देशांनी एकत्र येऊन परस्परांना या बाबतीमध्ये सहकार्य करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये अशा स्वरूपाचं काउंटर टेररिझम एक जो प्लॅटफॉर्म आहे तो आता त्याला संस्थीकरण, त्याला इन्स्टिट्यूशनलाइज झालेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि दुसरं असं आहे की जसं मी यापूर्वी पण उल्लेख केलेला होता की ज्या वेळेला अफगाणिस्तानमध्ये तालिबान शासन आलेलं होतं त्याच्यानंतरच्या महिन्याभरामध्ये अनेक युरोपियन देशाच्या गुप्तहेर संघटनांचे प्रमुख हे भारताच्या भेटीवरती होते. अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनांचे प्रमुख हे भारताच्या भेटीवरती होते. त्यांच्या बॅक टू बॅक डिस्कशन हे अजित डोवाल साहेबांबरोबर झालेले आहेत. याच्यातनं ही गोष्ट स्पष्ट होते आहे की आता जगाला भारताच्या इंटेलिजन्स शेअरिंगची अत्यंत गरज आहे आणि या बाबतीमध्ये भारत निश्चितपणे जगाला मदत करू शकतो. नक्कीच. देवळणकर सर, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा. ढगे सर, जवळपास 20 वर्ष होऊन गेलेली आहेत 9/11च्या हल्ल्याला आणि आता 20 वर्षानंतर बगदादीचा हे होतो जवाहिरीचा खात्मा जो आहे तो केला जातो. थोडा उशीर झाला असं नाही का वाटत तुम्हाला अमेरिकेकडून ही कारवाई करायला? अगदी थोडक्यात. देर आहे पर दुरुस्त आहे. 20 वर्षामध्ये त्यांनी एक स्ट्रॅटेजी अडॉप्ट केली होती की आपलं सैन्य त्या ठिकाणी पाठवायचं आणि अफगाणिस्तानच्या भूमीवर जाऊन त्या ठिकाणची दहशतवाद्यांची स्थळं उद्ध्वस्त करायची. त्यामध्ये त्यांना यश आलं नाही. पण 20 वर्षानंतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून, MQ-9 प्रिडेटर ड्रोनच्या माध्यमातून जर त्यांना जवाहिरीचा खात्मा करता आला, आणि फक्त जवाहिरीच नाही, मागच्या काही काळामध्ये जर आपण पाहिलं असेल तर IRGC इराणचा सुलेमानी जो होता, कासिम सुलेमानी, त्याचा सुद्धा खात्मा अशाच प्रकारे ड्रोनच्या माध्यमातून केला होता. न्यूक्लिअर सायंटिस्टचा खात्मा ड्रोनच्या माध्यमातून केला होता. म्हणजेच दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी अमेरिका आपलं हित साधण्यासाठी तंत्रज्ञानाचा सुद्धा उत्कृष्ट प्रकारे वापर करू शकतो हे पुन्हा एकदा अमेरिकेनं सिद्ध केलेलं आहे. आणि याच्या माध्यमातून एक प्रकारे घसरणारी लोकप्रियता जो बायडन यांची कशी वाढवता येईल यासाठी सुद्धा जे आहे राजकीय दृष्ट्या या घटनेला आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे.
दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्वांनीच एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि याच्यामध्ये आता भारताची सुद्धा महत्त्वाची भूमिका जी ती राहणार आहे. सुरुवातीपासूनच भारतानं सामंजस्याच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून अनेक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं अशी भूमिका सुरुवातीपासूनच भारताची राहिलेली आहे. मात्र आता ज्या पद्धतीच्या कारवाया ज्या केल्या जात आहेत आणि आपल्या विरोधात आणखीन कुठल्याही प्रकारचं अडचणी ज्या त्या निर्माण होऊ नये, दहशतवादाचा बिमोड केला जावा, यासाठी भारतानं आता ठोस पावलं उचलण्याची वेळ आलेली आहे असं म्हणावं या ठिकाणी लागतंय. ढगे सर, देवळणकर सर, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधला, त्याच्याबद्दल आपल्या दोघांचे सुद्धा आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.